काल एक चंदनजिरा पोलिसांनी खूप चांगली कारवाई केलेली आहे. त्याबद्दल माहिती देण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. काल रेकॉर्डवरचे 2 गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडे काही वेपन्स असल्याची माहिती आहे आणि त्यांनी पार्सल मागवल्याची माहिती मिळालेली होती. ज्यामध्ये 22 धारदार तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर असा साधारणपणे 1,34,000चा माल त्यांच्याकडून आपण जप्त केलेला आहे. आपल्याला त्यांच्याकडे वेपन असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यांनी कुरिअरद्वारे ते वेपन्स मागवलेले होते. राजस्थानमधून हे वेपन्स आलेले होते आणि राजस्थानमधून आणलेले वेपन आपण जप्त केलेले आहेत. 22 धारदार तलवारी, 15 खंजीर, 4 धारदार चॉपर असा 1,34,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सर, अपर पोलीस अधीक्षक अपर विक्रम साळी सर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक किरण बिडवे चंदनझिरा हे गस्तीवर होते, माहिती काढत होते गुन्हेगारांची आणि त्यांना त्यांच्या इन्फॉर्मंट्सकडनं ही एक उपयुक्त माहिती मिळाली आणि त्या उपयुक्त माहितीच्या आधारे आपण ही कारवाई केलेली आहे. ही धारदार शस्त्र कुठे विकली जाणार होती याबाबतची माहिती आहे. परतूर शहर, भोकरदन शहर आणि जालना शहर या शहरामध्येही काही ठिकाणी विक्री केली जाणार होती अशी माहिती आहे. यामध्ये आपण एक आरोपीला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडनंच ते मिळालेले आहेत. परंतु यामध्ये प्रत्यक्ष ऑपरेट करणारा जो मुख्य आहे आरोपी, तोही अजून एक निष्पन्न आरोपी आहे, तो पण आपण अटक करणार आहोत. शेख माजिद शेख लतीफ हा ज्याच्या ताब्यातून आपल्याला वेपन्स मिळाले त्याचं नाव आहे आणि शेख माजिद शेख लतीफ हा चंदनझिरा भागातील सुंदरनगर इथं राहतो. तर दुसरा आरोपी इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख हा इंदिरानगर कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो. या दोन्ही आरोपींवर यापूर्वी भरपूर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारीचं रेकॉर्ड पण आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपण वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई पण केलेली आहे. इम्रान उर्फ इम्मा याच्या विरुद्ध आपण MPDA कारवाई केलेली आहे. MPDA मधून सुटून आल्यानंतर त्यांनी पुन्हा हे काम केलेलं आहे आणि त्यांनीच मुख्य ऑपरेटर तोच आहे यामधला. राजस्थानमधून त्यांनी कुरिअर मार्फतीनं हे वेपन्स मागवलेले आहेत. आता आम्ही त्याच्या बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस शोधण्याचं काम करणार आहोत. आज आरोपींना आम्ही कोर्टात हजर केलं असता आरोपीला 3 दिवसांची PCR मिळालेली आहे. यामध्ये आपण मिनी मोका म्हणून जे ओळखलं जातं BNS 111 कलम ते पण अप्लाय केलेलं आहे. 425 आणि 111 याप्रमाणे हा गुन्हा दाखल आहे. हे बाय ट्रॅव्हल्सच आलेलं आहे. बाय ट्रॅव्हल्स आलेलं आहे आणि ती आपल्याला इन्फॉर्मेशन त्याची मिळालेली होती. त्या आधारे आपण कारवाई केली. शहरामध्ये सातत्यानं ट्रॅव्हल्सचं मोठं जाळ आहे. भोकरदन नाका परिसरामध्ये ट्रॅव्हल्स लागतात, भरपूर पार्सल्स येतात. कधीच आपल्याकडून पार्सलची चेकअप होत नाही. फक्त किट मिळाली म्हणून तुम्हाला मिळालं, किट मिळाली असतं तरी पार्सल गेले असते. हां, बरोबर आहे. आपण आता त्या दृष्टीने पण प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण कारवाई करायचं निर्देश दिलेले आहेत आणि करणार आहोत आपण आता. नाही, याची आणि त्याची ते इंटरलिंक्ड नाही आहेत. हे राजस्थानवरनं वेगळ्या सोर्सकडनं मागवलेलं आहे. ट्रॅव्हल्स थ्रू चाललेलं आहे आणि आपण आता त्या जिथून मागवलेलं आहे तिथपर्यंत जाणार आहोत. कारण ट्रान्झॅक्शन जे केलेलं आहे आर्थिक व्यवहार, पैशाची देवाणघेवाण केल्याचं, पैशाचा व्यवहार केल्याचं त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्या आधारे आपण आता पुढच्या तपासामध्ये तिथपर्यंत पोहोचणार आहोत. हो, दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे ना यापूर्वी. आत्ताचा हा तर एक रिसेंट कदीम जालन्याचा गुन्हा आहे. त्यामध्ये पण अटक होतं हा आरोपी. 109 BNS प्रमाणे आहे आणि एक मर्डरचा पण गुन्हा दाखल आहे, खुनाचा गुन्हा. त्यामध्ये पण तो जामीनवर आलेला आहे. तर आपण हां, अजून ते आपण डिटेल्सपर्यंत गेलो नाही. कारण काल आपण साधारणपणे यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आज रिमांडला हजर केलेलं आहे. 24 तासाचा अवधी झालेला आहे. अजून ते सगळे डिटेल्स आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये, की त्याची आणि व्हेरिएबल आहे किंमत, अशी काही फिक्स नाही. पण जसं ग्राहक मिळेल त्याप्रमाणे ते किंमत ठरवून विकतात. अजमेरमधून आलेत, अजमेरमधून. हे आत्ता पहिलीच खेप मिळालेली आहे त्यांना आणि अजून आपण त्यामध्ये काही आणलेलं आहे का यापूर्वीचं पण त्याचं पण माहिती घेतो आहोत.
पोस्टरी आलेले आहेत त्याचे गेलेले आहे ना आपण त्याच्या मुळापर्यंत गेलेले त्यातले आरोपी अटक केलेले आहेत आपण. आत्ता माझ्याकडं राईट नाव ती इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहे, परंतु आपण गेलेलो आहोत त्याच्या मुळापर्यंत एका केलेलं आहे. परंतु आता त्यातून जे तथ्य समोर आलेलं आहे त्या आधारावर आपण आता यापुढेही अशा ट्रॅव्हल्स बसेस वगैरे किंवा येणारे पार्सल चेक करण्याची हे करणार आहोत, प्रक्रिया राबवणार आहोत. कॉम्बिनचा फायदा झाला म्हणजे निश्चितच फायदा झालेला आहे आणि यापुढे आपण आता जे आपलं त्यातनं तथ्य समोर आलेले आहेत किंवा ट्रॅव्हल्समधून येतात त्या, तर मग ट्रॅव्हल्सची चेकिंग, ट्रॅव्हल्सच्या पार्सलची चेकिंग हे इंटेन्सिव्ह प्रमाणात आपण करणार आहोत. फक्त विक्री उद्देशच होता त्या निष्पन्न झाले का? हा, आता ॲज ऑफ नाऊ असं आहे की यांनी जे सांगितलं की बाबा संघटितरित्या काही घडवायचं कट वगैरे होतं का, तर तसं काही नसून एक 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 किंवा असे इंडिव्हिज्युअल गिराईक शोधून त्यांना विकणं हाच उद्देश त्यामध्ये सध्या तरी दिसतो आहे. त्यांना किती रुपयाचा त्रास आहे? अजूनपर्यंत त्याच्याबद्दल नाही इन्फॉर्मेशन. 3-4 हजार 5,000 असे जसं ग्राहक मिळेल त्याप्रमाणे विकतात ते. आता हे साधारणपणे 40 वेपन्स मिळालेले आहेत आपल्याला. 1,34,000 निष्पन्न होईल. नाही, आपण त्याच्यावर फॉलोअप घेतो. प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. एमवर तर आपण MPDA सारखी कठोर कारवाई केली होती, पण MPDA संपल्यानंतर पुन्हा त्यांनी केलेलं आहे. आता पुन्हा आम्ही ते रेकॉर्ड बिल्डिंग करून पुन्हा MPDA सदृश कारवाई करता येईल का हे तपासणार आहोत. नाही, आता तरी या प्रकरणात हे इथलं पहिलंच आहे. दुसरं पूर्वीचं जे होतं ते मध्य प्रदेशमधल्या लिंकेज होत्या त्या, म्हणजे ह्या राजस्थानच्या त्या मध्य प्रदेशमधल्या होत्या पूर्वीच्या प्रकरणातल्या. तर वेगवेगळ्या लिंकेज आहेत ते, पण आपण याच्या अजमेरवरनं पहिल्यांदा आलं आणि आपण त्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत. नाही, तेच आता तपासामध्ये शोधतो ना आम्ही. तपासामध्ये त्याला नेमकं पार्सल पॅक आलेलं असेल तर त्याला कदाचित माहीत असण्याची शक्यता कमी येते. बघूयात आपण, म्हणजे तसं निष्पन्न झालं तर करूयात. म्हणजे हेच पार्सलमध्ये वेपनच आहे याची जर त्याला नॉलेज असेल तर त्या दृष्टीने आपण करूयात. अजून व्हायचं ते निष्पन्न व्हायचं. त्यानंतर PSI रवी देशमाने, सहाय्यक फौजदार राजेंद्र ठाकूर, हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोश, शरद पवार, मदन बहुरे, विजय बहुरे, राजेंद्र पवार, सुनील पगार, सागर खैरे, नवनाथ पाटील व महिला पोलीस कर्मचारी मधु जयाती यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या टीमचं सरांनी कौतुक केलेलं आहे. आम्ही पण त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना अट्रॅक्टिव्ह चांगलं एक रिवॉर्ड देण्याबाबत सरांना आम्ही शिफारस करणार आहोत आणि सरांनी रिवॉर्ड द्यायचं सांगितलेलं आहे त्यांना. अजून आहेत निष्पन्न आहेत, पण आता ते आपल्याला एक तिन्ही शहरामधले 8-10 लोकांची तर नावं निष्पन्न झालेली आहेत. आपण बघणार आहोत. हो, एक 8-10 लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत. आपण जाणार आहोत तिथपर्यंत, पण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही लिंकेजेस आपण शोधणार आहोत. ते धार करून घेतील, पण खंजर आणि ते आहेत चाकू, ते धारदार आहेत, तीक्ष्ण हत्यार. तपास करण्याच्या आणि उघडकीला आणण्याच्या बाबत सूचना दिलेल्या आहेत. सगळे जे ऑफेन्सेस आहेत, प्रॉपर्टी ऑफेन्सेस असतील, बॉडी ऑफेन्सेस असतील, त्याच्याबाबत सूचना दिलेल्या आहेत सरांनी. स्टॅटिस्टिक्स सध्या तरी नाही उपलब्ध. हां, लक्षात ठेवते. याच्यातला आहे तोच मुख्य आहे ॲक्च्युली, म्हणजे तो आणि हा इक्वलच रोल आहे दोघांचाही एकत्रितरित्या केलेलं आहे. त्यालाही आम्ही शोधतो आहोत. नाही, तरी हत्यार
मी आवर्तून करतो लोकांना. मम्मीला सांग एखादी रिक्षा रिक्षा घेऊन ये मला. चॉपर हे चार आहे ना बरोबर. चला. हो हॅलो.